नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सत्ता काळात मराठा वर्चस्वाला धक्का, ओबीसी आमदारांच्या संख्येत वाढ. खासदार शरद पवार उद्या परभणी आणि मस्साजोगला भेट देऊन माहिती घेणार. नाराज छगन भुजबळ यांची वेट अँड वॉचची भूमिका. आणि कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावात कांद्याचे लिलाव बंद पाडले. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. खासदार शरद पवार हे शनिवारी सकाळी 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान बीडमधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत. ते हेलिकॉप्टरने येणार असून गावापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर त्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आलाय. तसेच परभणीतही ते भेट देणार आहेत. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे ते सांत्वन करणार आहेत, अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. सोमवारपासून नाराज असलेले छगन भुजबळांचा नाशिकमध्येच मुक्काम आहे. तर पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर आज छगन भुजबळ मुंबईला जाणार आहेत. मंगळवारपासून येवला मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह समता परिषदेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर भुजबळ सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भाजपासोबत जाण्याची भूमिका मांडलेली असली तरी भुजबळांकडून मात्र सध्या संयमाची भूमिका घेण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप भुजबळांशी थेट संपर्क झालेला नाहीये. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं. महायुतीच्या विजयासाठी अनेक कारणं असली तरी ओबीसी मतदार एकवटल्याने हे मोठं यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्तेची नवीन समीकरणे जुळणार असल्याचे दिसून येत आहे. सत्ता काळात मराठा वर्चस्वाला धक्का बसला असून ओबीसी आमदारांची संख्या मात्र वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांनी विजयाबद्दल मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आता 2.5 वर्षाचा फॉर्म्युला तयार केला असून 2.5 वर्षानंतर मी पुन्हा मंत्री होणार असे संकेत अब्दुल सत्तार यांनी आभार मेळाव्यात दिले. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया
हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 64 किलो वजनामध्ये सातारच्या समृद्धी विक्रम ढोणे हिने गोल्ड मेडल मिळवून सातारकरांचे नाव उंचावले. साताऱ्यात तिचे आगमन होताच तिचे जंगी स्वागत करत ढोणे कॉलनी येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मी मिळवलेले यश हे माझ्या आई वडिलांच्या अथक परिश्रमातून आणि सातारकरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मिळाल्याचे मत समृद्धीने व्यक्त केले. मध्य प्रदेशच्या सीमेजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गोंदियातील डांगोर्ली येथे बॅरेजचे बांधकाम करण्यात येणार असून यासाठी राज्य शासनाने 395 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. या योजनेचे काम युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ही योजना पूर्ण झाल्यानंतर 5861 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. तसेच गोंदिया शहराला 24 तास पाणी पुरवठाही करता येणार आहे. लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक होत असल्याने गेल्या 10 दिवसात कांद्याच्या बाजारभावात 2500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे सरासरी बाजारभाव 1600 ते 1700 रुपयापर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून आपला निषेध व्यक्त केलाय. कांदा निर्यातीवर असलेले 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत विक्री झालेल्या कांद्याला 1000 ते 2000 रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी वसंत पाटील यांनी आपल्या शेतात सुमारे 1.5 एकर शेत जमिनीवर कलिंगडाची लागवड करण्यास सुरुवात केली. पारंपरिक पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेत त्यांनी शेत जमीन तयार करून कलिंगड लागवडीसाठी शेतामध्ये ठिबक सिंचनासह मिल्चिंग पेपर अंथरण्याचे काम हाती घेतलं असून या प्रयोगाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुठेतरी पारंपरिक पिकांना फाटा देऊन, कारण आता पारंपरिक पिकांचं असं झालं की आता बघा तुम्ही की या डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा कापूस हा घरात पडलेला आहे, त्याला भाव नाही. पुढे मक्याची सुद्धा अनेक आव्हानं आहेत. मक्याची सुद्धा रोग असेल, भावाची समस्या असेल, त्याला फाटा देऊन कुठेतरी एक विचार आला की आपण कुठेतरी काहीतरी नवीन करावं. तर डोक्यात आलं की आपण कलिंगडाची शेती करावी, कारण पुढे मुस्लिम बांधवांचा रमजान महिना आहे. त्या रमजान महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या फळपिकाला मागणी असते आणि त्या अनुषंगानं तो एक आपण निर्णय घेतला. तसेच असेच काही शेतकऱ्यांना जर पारंपरिक पिकामधून जर बाहेर निघायचं असेल तर काहीतरी नवीन नवीन प्रयोग करावे लागतील, तरच हा शेतकरी या सुखी समृद्धी होणारे 2 पैसे त्याच्या घरात येऊ शकणार आहेत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया,
हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. संरक्षण दलातील देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी संघटित करण्यात आलेल्या एका समितीनं अखेर महत्त्वाचा अहवाल सादर केला असून या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. समितीच्या निरीक्षण आणि उपलब्ध माहितीच्या आधारे हा अपघात एक मानवी चूक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि लष्करातील इतर काही अधिकारी यावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते. तो अपघात इतका भीषण होता की यामध्ये सर्वांचाच मृत्यू ओढवलाय. तामिळनाडूतील कुन्नूर येथे हा अपघात भीषण झाला होता. महाबळेश्वर मधील लॉडविक पॉइंट परिसरातील एलिफंट हेड कड्यावरून उडी मारून बुकिंग एजंट म्हणून व्यवसाय करणाऱ्या संजय रुघानी या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. अंदाजे 400 फूट खोल दरीमधून 6 तासांच्या अथक परिश्रमानंतर ट्रेकर्सना त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. या घटनेचा पुढील तपास महाबळेश्वर पोलीस करतायत. जळगावच्या चोपडा तालुक्यातील गणपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत 25 ते 30 लाखाचा गैरव्यवहार झाल्याची माहिती तक्रारदार किरण करंदीकर यांनी दिली. याबाबत संस्थेचे चेअरमन रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मी नुकताच चेअरमन झालो आहे, त्यामुळे या गैरव्यवहाराशी माझा काही संबंध नसल्याचे सांगत थकबाकीच्या 30 लाखांमधून 18 लाख रुपये भरणा झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. नमस्कार, मी किरण करंदीकर, राहणार गणपूर. आमच्या गणपूर येथील विकास सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेल्याचं उघडकीस आलेलं आहे. आमचे सचिव प्रकाश राणे हे निवृत्त झाल्यानंतर त्यांना 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यांची तिसरी मुदतवाढ ही 30/6/2024 रोजी संपली. ती संपल्यानंतर विभागाने नवीन सचिव श्री सुनील सोनवणे यांची नियुक्ती 28/6/2024 रोजी केली. त्या सचिवांना हजर करून घेण्याऐवजी संचालक मंडळ हे राणेंची पुन्हा 4थी मुदतवाढ मागत होते, परंतु त्यांना 4थी मुदतवाढ मिळाली नाही. राणे यांना हजर करून घेण्यास सचिव सुनील सोनवणे यांना हजर करून घेण्यास जवळजवळ 4 महिने संचालक मंडळाने लावले. तसेच संस्थेची दिनांक 30/9/2024ची जी सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक असते ती सुद्धा त्यांनी घेतली नाही. त्या सर्वसाधारण सभेला घेण्यासाठी सुद्धा त्यांनी कसूर केलेली आहे. तसेच पात्र सभासदांना कर्ज वाटप केलेले नाही, उलट थकबाकीदार सभासदांना कर्ज वाटप केलेली आहे. अशी उलटी गोष्ट हे संचालक मंडळ करत आहे. त्यात सोसायटीच्या स्वमालकीचे जे गाड्या भाड्याने दिलेल्या आहेत त्या गाड्यांच्या जी डिपॉझिट जमा केलेली आहे त्या डिपॉझिटच्या मुदत ठेवीच्या पावत्या देखील गहाळ झाल्याचे चेअरमन रवींद्र पाटील यांनी सांगितले. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात वाहणाऱ्या शीतलहरींचा वेग सध्या अधिक तीव्र झाला असून त्यामुळे मध्य भारतापर्यंतचा गारठा अधिकाधिक वाढत आहे. तर पूर्वोत्तर राज्यामध्येही किमान तापमानात घट होऊन काही क्षेत्रांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात कोकण आणि प्रामुख्यानं रत्नागिरीतील तिशी पलीकडे असणारा तापमानाचा आकडा वगळल्यास उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासामध्ये थंडीचा मुक्काम राज्यात कायम राहणार असून वर्षाच्या अखेरीस ही थंडी काही पाठ सोडताना दिसणार नाही. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.